आणि बघा पूर्ण तयारी चालू आहे. इकडे लाकडं पण आणून ठेवलेत आणि गणू इकडनं जाळ पण बघा असलं जबरदस्त असं जाळ झालेलं आहे. आणि हे बघा तांदूळ पण व्यवस्थित धुवून घेतलेत आणि पूर्ण झालाय. नमस्कार मित्रांनो, मी सखा. आणि मित्रांनो, आज आपल्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे आणि पूजेनिमित्त मित्रांनो आपण जेवणासाठी मसाला राईस बनवणार आहे, पुलाव. तर तयारी फुल चालू आहे आपल्या इकडं, चूल वगैरे बनवायची. तर चला आज मसाले भात कसा बनवतात आपल्याकडे गावावर चुलीवर, तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि बघा पूर्ण तयारी चालू आहे. इकडे लाकडं पण आणून ठेवलेत आणि गणू इकडनं विटा घेऊन येते आपल्याला चूल बनवायला. टोप ठेवून बघतायत. आणि आजच्या मित्रांनो आपली साळू मामा चूल बनवायचं काम चालू आहे त्यांचं. मसाला राईस बनवणार आहे, त्यासाठी हा टोप आणलाय. आणि चूल आपली हे बघा थोडी क्रॉस झाली, त्यामुळे सपोर्ट म्हणून आपण त्याला कौलं देतोय. टोप असं चांगला वाटला पाहिजे. आणि पावसाचं पण वातावरण आहे, असं जबरदस्त वातावरण झालंय बघा पावसाचं. इकडनं पूर्ण डोंगरावरनं धुकं पसरलंय आणि इकडं मामांचं काम चालू आहे, लाकडं बारीक करायचं काम. ओके, पाणी तापून घेतात. तापून घ्यायचं का मामा पाणी? चूल तर मांडून झालेली आहे आणि इकडे आता चूल पेटवायचं काम चालू आहे यांचं. आयडिया देते पण आप्पा. आणि जाळ पण बघा असलं जबरदस्त असं जाळ झालेलं आहे आणि पाणी पण असं थोडं तापायला आले. मामांचं काम चालू आहे, मसाले काढून घ्यायचं. पूर्ण मसाले कुठला आहे? धना पावडर, हळद पावडर, संडे मसाला, लाल तिखट, मीठ मसाला, चिकन, तेलाचा पुडा वगैरे, इकडे गोडा मसाला वगैरे सगळे मसाले काढून घेतले. खडा मीठ वगैरे सगळे मसाले प्रमाणानुसार आता आपण काढून घेतोय. नंतर आपण फोडणी देऊन नंतर भात पण टाकणार आहे. आणि इकडे बघा शेंगा वगैरे सगळं आपण भिजायला टाकलेत. हे बीन्स आहेत आणि बासमती तांदूळ आहे मित्रांनो. हे बघा मोठा असा याचा राईस आपण बनवणार आहे आता. आणि हे बघा पाणी तर तापलंय आणि मामा ह्याच्या दुसऱ्या टोपामध्ये हे काढून घेत आहेत. नंतर आपण याला फोडणी द्यायच्या टोपामध्ये. त्याच्यासाठी भात तयार करण्यासाठी ही कोथिंबीर कापून घेतली, त्यानंतर टोमॅटो आणि कांदा आणि हा वाटण मसाला आहे. याच्यामध्ये खोबरं कापून भाजून आणि काय टाकले, कोथिंबीर, लसूण, कोथिंबीर आणि अद्रक पूर्ण पेस्ट बनवून घेतले, जेणेकरून भाताला पण टेस्ट लागते, त्यासाठी पेस्ट बनवून घेतले. नंतर आपण फोडणी टाकणार याची सर्वांची, दाखवतो पुढं तुम्हाला. पहिल्यांदा मटेरियल काढून घेऊया. आणि हे बघा मी आतमध्ये प्रसादाचं नियोजन करत होतो, तोपर्यंत इकडे मामाने फोडणी पण दिली. तेल टाकून घेतले आणि तेलामध्ये कांदा आणि मिरची टाकून घेतली, कढीपत्ता. आणि जाळ पण आता मस्त झाला आहे. फोडणी द्यायचं चाललं इकडे मसाले वगैरे ते काढून घेतले सगळं बघा. पूर्ण मसाले, तेजपत्ता काढले आणि ते वाटण बिटण सगळं बाहेर घेऊन आले. आता आपण भात बनवायला चालू केले. कसला बघा जाळ कसा जबरदस्त चालेल. मस्त कांदा असा परतून घेतलाय, लाल होतपर्यंत परतून घ्यायचं. काय जिरा मोरी काय मामी काय म्हणताय? मिरी, काळी मिरी. वा वा वा, फुल मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवते मित्रांनो आपण. मोहरी का? ओके, ते प्रमाणानुसार आणले होते मित्रांनो. मामा व्यवस्थित टाकून घेत आहेत. सगळं मटेरियल इकडे ठेवले आपण. एक घेतोय. हे काय लवंग आहे का? आणि इकडे बघा वातावरण पण, आणि पाऊस पडतोच आहे. आणि इकडे धुकं पूर्ण पसरले बघा, जबरदस्त धुकं पसरले मित्रांनो. आणि अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण मसाला पुलाव बनवतोय. पूर्ण सगळं मटर टाकल्यानंतर बघा हळद पहिल्यांदा टाकून घेते मामा.
बस बस. आणि चुलीवरचे मित्रांनो ह्याच्यामध्ये सगळे प्रोसिजर एकदम फटाफट करावं लागते. नंतर जळून जाईल सगळं. हे बघा झालं आणि तेच पत्ता. आणि हे बघा हे सगळे मसाले काढले तुम्हाला दाखवल्याप्रमाणे पूर्ण मसाले टाकून घ्यायचे लागेल तेवढं. आणि आता चांगलं व्यवस्थित काढून घेतो मसाला आपण जेणेकरून फोडणी बसेल. आणि हा जो वाटण केलेला मसाला आहे मिक्सरमध्ये वाटणचा मसाला मित्रांनो आई होती त्यावेळेस सगळं पाट्यावरच वाटायचं. तिला अजिबात मिक्सरचं आवडत नव्हतं पण आता सगळे मिक्सरमध्ये वाटले बघा. आणि हे सगळे आज मामा बनवत आहेत. हे दोन्ही पण मामा हे मोठे आणि ते छोटे मामा हे दोन्ही भात बनवत आहेत. ग्रेव्ही बघा तयार झाली जास्त. आणि हे जे खडा मीठ आहे मामा खडा मीठ पण वरून टाकतायत त्यामध्ये. पावसाचं वातावरण असल्यामुळे थंडी पण आहे. आणि हे बघा हे जे बीन्स आहेत ना त्यामध्ये बटाटे टमाट नंतर बीन्स आणि बटाटे आपण कापून घेतले होते ते बटाटे आणि बीन्स मामा टोपामध्ये टाकून घेतले. टाकले बघा कसं तरी आधी जबरदस्त वरती. नंतर आपण राईस टाकणार आहे धुवून वगैरे. आणि हे बघा बादलीमध्ये तांदूळ तर काढून घेतलाय. धुवून घ्यायचं आपल्याला पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ पाण्याने. आणि हे बघा पाणी मामा फक्त आपण तांदूळ धुवून घेणार आहे. बघा मामा व्यवस्थित धुवून घेत आहेत. नाही. आणि हे बघा तांदूळ पण व्यवस्थित धुवून घेतलेत. आणि पूर्ण मसाला जो आपण बनवलेला त्याच्यामध्ये टाकले. उकळी पण त्याला जबरदस्त आलती. त्याच्यामध्ये व्यवस्थित घालून घ्यायचे तांदूळ. आणि जो आपण फोडणी दिलेला मसाला किंवा मटेरियल जे आहे बटाटा वाटाणा ते पूर्ण मिक्स होईल अशा प्रकारे घालून घ्यायचे. मस्त उकळी येतपर्यंत आपण भात शिजवून घेऊया. नंतर बघू याच्यावर नंतर झाकण पण ठेवावं लागेल ज्यावेळेस उमल त्यावेळेस. इकडं भातच काय बघूया आपण काय झालंय. झालं का मामा? हा 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 उकळी तर आली आहे. आणि भात पण बघा थोडा झालाय. राजा डोल टाकून पळून गेला. इतक्या ठिकाणी सज्जन साधू आणि राहत होता त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी चोरीत गेलेले अनुभव पाहिले. हे